भगवान शंकराचा आशीर्वाद आणि आईबाबांची तपश्चर्या याच्यामुळे आम्हाला सगळं काही मिळालंय. कदाचित म्हणूनच म्हणतात भगवान शंकर ज्यांच्या पाठीशी आहेत ना त्यांना कधीही कुठेही घाबरायची गरज नाही. त्यांचा जप जरी केला ना तरी परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. एक वेगळीच शक्ती, एक वेगळं चैतन्य अंगात संचारतं. पण मग हे असं का घडलं? भगवान शंकराचे तर आई बाबा भक्त होते. मग त्यांच्यात आयुष्यात असं का घडावं? भगवान शंकरा, अरे माझं सर्वस्व, माझं सर्वस्व, माझे आई बाबा माझ्याकडे नाही येत रे. या माणसाचा हाव आणि त्यांच्या स्वार्थापायी त्यांनी आई बाबांचा जीव घेतला रे. मला पोरकं केलं रे, पोरकं केलं. पण मी आई बाबांच्या हत्येचा सूड घेणार. त्यांना जिथं कुठं असेल तिथून शोधेन. मला मार्ग दाखवा, मला मार्ग दाखवा. माझ्या भक्तीची नाही, माझ्या शक्तीची परीक्षा घ्या. भगवान शंकरा, मला योग्य तो मार्ग दाखवा. आता फक्त आयुष्यात एकच ध्येय, आई बाबांच्या हत्येचा सूड.